नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा टप्पा सुद्धा आजपासून या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं आहे की नाही आणि कोणत्या तारखेला कोणत्या वारी या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या तिसऱ्या टप्प्याचं वितरण आता कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेलं नसेल तर नक्कीच तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का हे तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता लवकरच जमा होतील। तर पहा, आता सर्वात अगोदर हे जाणून घेऊ की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। आता हे जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर पुढे 1 ते 2 मिनिटे नक्कीच टाइम काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत सरकारच्या माध्यमातून आलेली अपडेट आता सर्वात अगोदर समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय, परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो उर्वरित शेतकरी बांधव जे राहिले होते आता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येतं की नाही हे एकदा तुम्हाला आता लगेच शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती कधी हप्ता जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून टाकण्यामध्ये आलेलं आहे आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणते शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आलेले आहेत। हे जर का तुम्हाला सविस्तरपणे बघायचं असेल तर नक्कीच आता 2 ते 3 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता चला सविस्तरपणे पाहूया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये की आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता काही जिल्ह्यांमध्ये दिलेला आहे, परंतु काय जे उर्वरित शेतकरी बांधव राहिले होते आता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये टाकण्यास सुरुवात झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही निधी उपलब्ध करून आता कृषी सेंटरवरती दिलेला आहे आणि तिथून आता डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पहिला आणि दुसरा टप्पा वाटप झालेला आहे। आता या ठिकाणी हा तिसऱ्या टप्प्यामध्ये वाटप करण्याला सुरुवात होत आहे। शेतकरी बांधवांनो, आता या उर्वरित 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे निधी हस्तांतरित होत असताना आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं पाहिजे, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की तुम्हाला देखील माहितच आहे की डीबीटी एक अशी प्रणाली आहे, त्या प्रणालीद्वारे जर का सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू झालं तर तुमच्या देखील खात्यावरती काही 1-2 तास लागत नाहीत, फक्त अर्धा ते 40 मिनिटच या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येण्यास की विलंब होतो। फक्त तेवढ्याच सेकंदा किंवा तेवढ्याच मिनिटामध्ये तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होते। त्यामुळे डीबीटी प्रणालीद्वारे आता सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही यासाठी पात्र आहात का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेलं आहे का। आणि तुम्हाला हे देखील लक्षात घ्यायचं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती शेतकरी बांधवांनो सुरू केलेली योजना आहे। तुम्हाला सुद्धा माहितच आहे की पीएम किसान योजनेचे 3 हप्ते म्हणजेच की दर वर्षाला 3 हप्ते वाटप केले जातात। 3 हप्त्यामध्ये 6000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होतात। त्याच प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा दर वर्षाला 6000 रुपये 3 हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांनो दिले जातात आणि त्यामधलाच एक हप्ता म्हणजेच की नमोचा रखडलेला 9वा हप्ता शेतकरी बांधवांनो कित्येक महिने झालं तुमच्या खात्यावरती जमा झालेला नाही, परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने जारी केला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली।
परंतु शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्ट केलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत हे आता पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। त्यानंतर लगेच पाहूया की कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं पूर्णपणे वाटप या ठिकाणी 2000 रुपयांचं केलं जात आहे। शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला सर्व काय अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी समजणार आहे, त्यामुळे नक्कीच आता शेवटपर्यंत पाहत चला। तर पहा आता नंबर 1 वरती हे जाणून घेऊ की कोणते शेतकरी बांधव कशा प्रकारे पात्र असणार आहेत। त्यानंतर पाहू की कोणत्या 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत। सर्वात अगोदर आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे मी तुम्हाला सांगत आहे की कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत। नंबर 1 वरती तर असा असणार आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले आहेत अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे हप्ते जमा होत असतात असे शेतकरी बांधव सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र होण्यासाठी लँड सीडिंग सुद्धा तुमचं पूर्ण पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांचं लँड सीडिंग पूर्ण असेल तर असे शेतकरी बांधव सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पात्र असणार आहे। त्याचबरोबर दुसरं काम म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे, शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहितीच आहे, जे शेतकरी बांधव KYC पूर्ण करतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा असो, पीएम किसान योजनेचा असो, कोणतीही योजना सरकारी असो त्यासाठी तुम्हाला म्हणजेच की KYC पूर्ण करावीच लागते। आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल असे शेतकरी बांधव यासाठी खरोखर अपात्र ठरू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नमोचा 9वा हप्ता पाहिजे असेल तर KYC तुम्ही सुद्धा या ठिकाणी पूर्ण करा। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे का? नसेल तर लवकरात लवकर हे देखील तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही हप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती काम म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल, शेतकरी बांधवांनो फार्मर ID कार्ड हे सर्व शेतकरी बांधवांकडे पाहिजे तरच खात्यावरती रक्कम जमा होते। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असेल तर असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे नसेल तर असे शेतकरी बांधव योजनेपासून अपात्र राहू शकतात, हे देखील शेतकरी बांधवांनो दक्षता घ्या। त्यामुळे फार्मर ID कार्ड जितक्या लवकर होईल तितक्या लवकर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता। कृषी सेंटरवरती जा किंवा जवळच्या सेंटरवरती जाऊन तुम्ही नक्कीच फार्मर ID काढू शकताय। त्यामुळे फार्मर ID कार्ड नसेल तर नक्कीच तुम्ही काढून घ्यायचं आहे। KYC पूर्ण नसेल तर KYC तुम्ही मोबाईलवरती करू शकता किंवा जवळच्या सेंटरवरती जाऊन नक्कीच करू शकता। आणि जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या बँकेकडे जाऊन तुमच्या बँक चेअरमनकडे जाऊन तुम्ही नक्कीच बँक खात्याशी आधार लिंक सुद्धा या ठिकाणी पूर्ण करू शकता। तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे सविस्तरपणे समजलं असेल की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना कामे करायची आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांची कामे नसतील त्या शेतकरी बांधवांना कामे करायची आहेत। आता हे समजून घ्या की कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये सर्वप्रथम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता नक्कीच तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा। तुमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल आलेलं तर तुम्हाला नक्कीच नमोच्या 9व्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते। परंतु जर का आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे लातूर कोल्हापूर। लातूर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, लातूर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, जर तुमच्या देखील खात्यावरती नमोचा 9वा हप्ता कधी जमा होणार अशी तुम्हाला प्रतीक्षा असेल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जिल्हा आहे सिंधुदुर्ग ठाणे। सिंधुदुर्ग ठाणे मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा वाशिम या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर यवतमाळ पालघर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव जालन्यामधील जर शेतकरी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। गोंदिया हिंगोली गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा बीड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो पुढील काही तासामध्येच नमोच्या 9व्या हप्त्याचं या ठिकाणी
ठिकाणी वितरण होणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं का ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।